नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये त्यांना ज्या दूध गळतीच्या समस्या पाहायला मिळतात, तर त्या पाठीमागची कुठली कारणं असू शकतात, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर त्यांना फॉस्फरसची कमतरता झाली, तर त्या ठिकाणी सुद्धा दूध गळतीच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना झिंकची कमतरता झाली, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये दूध गळतीच्या समस्या या पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये आपली जी धार काढण्याची पद्धत आहे, ती जर चुकीची असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या दूध गळतीच्या समस्या पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच आपल्या पशूंच्या सडाच्या तोंडाला किंवा सडाच्या तोंडाला जर त्या ठिकाणी गाठ असेल किंवा त्या ठिकाणी जखम असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला या दूध गळतीच्या समस्या आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळू शकतात. मग यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या पशूंवरती त्यांना फॉस्फरसचे जे काही सप्लिमेंट येतात त्यांचा वापर केला पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये झिंकच्या सप्लिमेंटचा वापर केला पाहिजे. आपण आपल्या पशूंच्या सडाला जर कुठल्याही प्रकारची जखम असेल, तर त्या ठिकाणी त्वरित उपाययोजना केल्या पाहिजे. मित्रांनो, आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल, तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण जर तो पाहिला नसेल, तर तो नक्की पहा. धन्यवाद.